नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा. पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. इचलकरंजी पालिकेसाठी महापौर उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग. महापौर उपमहापौर पदाची नावं उद्या होणार निश्चित. लाडकी बहीण योजना अजित पवारांनीच आणली. निवडणुकीत कमळ आणि घड्याळाला मत द्या. निवडणुकीनंतर 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक प्रचारात मुश्रीफ यांचं वक्तव्य. नागपुरात अजितदादांसाठी चनोडा गावात भागवत सप्ताहाचं आयोजन. कार्यक्रमात अजितदादांना वाहिली श्रद्धांजली. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात. एरंडेश्वर सर्कलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर कुर्त्याच्या कापडामुळे पटली, सूत्रांची माहिती. तर मृत्यूनंतर आतापर्यंत अजित पवारांचे घड्याळ सापडलेच नाही, सूत्रांची माहिती आहे. धाराशिवमध्ये भाजप शिवसेनेतील तणाव वाढणार. धाराशिव जिल्हा परिषदेवर धनुष्यबाणाचं अध्यक्ष बसणार. मी आभासी जगात जगणारा नाही, तानाजी सावंतांचं वक्तव्य. मुंबई पालिकेच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला. भाजप महापौर पद, स्थायी समितीचे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार. उपमहापौर पद शिवसेनेला देण्यात येणार, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे यांचे शिल्लेदार. नवी मुंबईत भाजपाबरोबर मातोश्रीहून गणेश नाईक यांना साथ द्या असे आदेश, सूत्रांची माहिती. विशाल ससाने, विशाल विचारे ठाकरेंची नवी मुंबईतील 2 उमेदवार. केंद्र सरकारने ओबीसी समाजासोबत दगाबाजी केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर यांचा आरोप आहे. तर जनगणनेच्या राज्यपत्रात ओबीसी स्पष्ट उल्लेख नसल्याचा आरोप. काँग्रेसमधील राजकीय पेचावर तोडगा निघणार. तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक होणार. राष्ट्रवादीच्या निवडणुकीचं नियोजन अमोल कोल्हेंकडे. सुनेत्रा पवारांच्या पक्षाचे निवडणूक नियोजन कोल्हेंकडे. तर घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी. या आठवड्यातील आज होणारी मंत्रिमंडळ बैठक रद्द. मंत्री जिल्हा परिषद निवडणुकीत व्यस्त आहे. तसंच अजित पवार दादांच्या अस्थि कलश यात्रेत राष्ट्रवादीचे मंत्री व्यस्त असल्याने बैठक रद्द आहे. आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार, तर धनदांडग्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांना बळ देण्यासाठी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवले. आमदार राकेश बकाने यांचं वक्तव्य आहे. 2047च्या विकसित भारताचं स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प म्हणजे 20 साल बाद या चित्रपटासारखा रहस्यपटच. सामना अग्रलेखातून केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका. एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कुडाळमधील सभास्थळाची आमदार निलेश राणेंकडून पाहणी. टपाल मतपत्रिका स्पीड पोस्ट एडीद्वारे पाठवण्याचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश. मीरा भाईंदर महापौरपदी. डिंपल मेहता विराजमान. मतदान प्रक्रियेत डिंपल मेहता यांना 79 मते मिळाली आहेत. मुंबईचं महापौरपद महिलांसाठी आरक्षित, तर उपमहापौर ही महिलाच बसणार, सूत्रांची माहिती. तर 11 फेब्रुवारीला मिळणार नवा महापौर. अमरावतीत अजितदादांच्या अस्थीचं गुरुकुंज आश्रमातील कुंडामध्ये विसर्जन. नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर आश्रमात विधिवत पूजा आणि प्रार्थना करत अस्थींचं विसर्जन. धुळ्यात अजित पवारांच्या अस्थि कलशाचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दर्शन घेतलं. अस्थि त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात येणार. वर्ध्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजितदादांच्या अस्थि कलश दर्शनासाठी ठेवला गेलाय, तर आज अंतिम दर्शनाची संधी येत पवनारच्या धाम नदीत विसर्जन होणार. अकोल्यात सोपीनाथ महाराजांच्या यात्रेत निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा. साकडं पूर्ण करण्यासाठी मळसूर गावात देवांचं लग्न. या उत्सवानिमित्त भक्तांकडून अग्निपरीक्षा. गडचिरोलीत रस्त्याचे काम 45% कमी दरानं मिळवल्याने कामाच्या दर्जावर आक्षेप. काँग्रेसच्या नगरसेवकांनी रस्त्याचं काम बंद पाडलंय. हिंगोलीतील सेनगाव तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं उपोषण. जमिनीच्या मालकी हक्क भूखंड नोंदणीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं धरणे आंदोलन. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान आणि सीटीईटी एकाच दिवशी. प्रशासनाची तारेवरची कसरत. ऐनवेळी इतर विभागातील कर्मचारी नियुक्त करून त्यांना तातडीनं प्रशिक्षण द्यावं लागणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कपात थांबवण्याची मागणी. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून खंडपीठात याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शालार्थ घोटाळा प्रकरणी अनियमितता नियुक्त्या देणाऱ्या संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.
छत्रपती संभाजीनगरात 8 डीपी रस्त्यांवरील अतिक्रमण महापौर उपमहापौर निवडीपूर्वी हटवण्याचा निर्णय. अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केल्यास नगरसेवक अपात्र ठरणार. सांगलीत चिंचली माळका देवीच्या यात्रेला सुरुवात. लाखो भाविक यात्रेसाठी रवाना. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित लोहरडोंगरी खाणीविरोधात ऑनलाईन जनआंदोलन तीव्र. खाणीविरोधात ऑनलाईन मोहिमेला 10,000 स्वाक्षऱ्यांचा पाठिंबा. वाशिममध्ये दारूबंदीबाबत मतदान. गावातील महिला आणि ग्रामस्थांच्या ठोस मागणीवरून मतदान घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 9 फेब्रुवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान मतदान होणार. पुण्यात लाडकी बहीण योजनेत 1,201 पुरुष लाभार्थी तर 2.25 लाख महिलांची होणार पुन्हा पडताळणी. पुण्यात कमांड हॉस्पिटलची कमान मेजर जनरल सनील मोहन यांच्याकडे तर जनरल सनील मोहन यांनी स्वीकारला कारभार. यवतमाळमध्ये राजश्री शाहू महाराज योजनेत ग्रामीण कलाकारांची पंचायत समितीत मुलाखत. योजनेअंतर्गत दरमहा 5,000 रुपये मानधन मिळणार. यवतमाळमध्ये कुपोषित बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर. 250 बालकांना प्रोटीन पावडर आणि पोषक वस्तू वाटप. छत्रपती संभाजीनगरात घनकचरा संकलनासाठी 380 विशेष डिझाईनच्या घंटागाड्या लवकरच सेवेत येणार. घनकचरा संकलनासाठी वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉन कंपनीला निविदा. अग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर. 10 मार्च रोजी रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार वितरित होणार. सन्मानचिन्ह आणि 21,000 रुपये रोख दिले जाणार. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मोठा गोंधळ. 2023 पासून एका अंतर्गत रस्त्यावर जड गर्डर तर सुमारे 350 मीटरचा रस्ता आणि 2 लेन बंद आहेत. 12वीच्या परीक्षेपूर्वी प्रशासकीय घोळ कायम. नागपुरात विद्यार्थ्यांचं 12 किलोमीटर अंतरावर परीक्षा केंद्र. शांतीनगर परिसरातील 96 विद्यार्थ्यांना दूरचं परीक्षा केंद्र. सोलापुरात निवडणुकीचं साहित्य केंद्रांवर नेण्यासाठी 351 बसगाड्यांची सुविधा. 2,758 केंद्रांवर पार पडणार मतदान. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनाला निधींची टंचाई. प्रशासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आतापर्यंत 700 प्रस्ताव. यवतमाळच्या परसोडीत जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संचालित आनंदी मुलांची बचत बँक उपक्रम. बालवयातच बचत बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्यांचा अनुभव. 10वीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवले जाणार. पारदर्शकता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी निर्णय. शिक्षण विभागाकडून 13 सदस्यीय विशेष समिती स्थापन. विद्यापीठांच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा. निवडणुका आणि अजितदादांच्या निधनानं परीक्षा पुढे ढकलल्या. वर्ध्यात सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दाखवली चित्तथरारक प्रात्यक्षिकं. तळेगावातील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकं दाखवत उपस्थितांची मनं जिंकली आहेत. वर्ध्यात भाजपची बीबीजी रॅमची जिल्हास्तरीय कार्यशाळा. प्रदेश समिती सदस्य आमदार राजेश बकाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित. तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.